नीलम गोरेंच्या मर्सिडीज आरोपानंतर आता मंत्री योगेश कदम यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जो कार्यकर्ता जो शिवसैनिक राबतो त्याला काहीही मिळत नसल्याचं, काही किंमत नव्हती अशा प्रकारची टीका योगेश कदम यांनी केली आहे। कोणी मातोश्रीवर गिफ्ट पाठवलं की लगेच त्याला उमेदवारी जाहीर व्हायची असा आरोप योगेश कदम यांनी केलाय। तसंच नीलम गोरेंच्या आरोपात तथ्य असल्याचंही योगेश कदम यांनी म्हटलंय। दरम्यान नीलम गोरेंना सुषमा अंधारे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे। 4 दिवसात उत्तर द्या, अन्यथा न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असा इशाराही देण्यात आला। शिवसेना वरिष्ठ नेता म्हणून अनेक गोष्टी आहेत ज्या नक्कीच त्यांच्याकडे आहेत मातोश्रीच्या बाबतीमध्ये, पण आजपर्यंत आम्ही त्या कधी खुल्या केल्या नाही। तिकीट वाटपासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला जर का विधानसभेची तिकीट हवी असेल तर तिथला त्या मतदारसंघामध्ये राबणाऱ्या शिवसैनिकाला ते कधी विचारत नव्हते, परंतु एखादं तिथे चांगलं गिफ्ट आणून दिलं की लगेच त्याला तिकीट जाहीर व्हायची। आता नीलम त्यांनी हे म्हटलेलंच आहे, रामदास भाई देखील आहेतच, त्याच्याकडे देखील अनेक अशी उदाहरणं आहेत। तानाजी सावंत आहेत, त्यांना देखील आपण विचारा। त्यानंतर अनेक असे शिवसेनेचे तिथे नेते मंडळी आहेत की ज्यांना ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला आणि अनेक शिवसैनिकांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये ह्याच कारणामुळे अनेक शिवसैनिकांनी शिवसेना देखील सोडली। ते नाराजी करून चालणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे। अशा पद्धतीने नमक हरामीचं वक्तव्य करणं, अशा पद्धतीनं चिखल उडवणं, ज्यांनी 4-4 टर्म आमदारकी नुसता फॉर्म भरून भोगलेली आहे, उपसभापती 2-2दा झालेले आहेत, अशा वक्तव्याला नुसतं नाराजी व्यक्त करून चालणार नाही, तर अशा वक्तव्याचा निषेध सुद्धा करावा लागेल, कारवाई सुद्धा केली पाहिजे। नीलम गोरे यांनी काल उधळलेली मुक्ताफळे ही फक्त साधी विधाने नाहीत, तर प्रबोधनकार ठाकरे वंदनीय बाळासाहेब यांच्या एकूण विचारधारेवर मुळावर त्याच्या घाव आहे। त्या शिवसेनेने जोपासलेल्या उदात्त परंपरेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी आज नीलम गोरे यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे। 4 दिवसात नोटिशीला उत्तर न आल्यास आम्ही अजून पुढची लढाई लढत राहू।